लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज। जिथे रोजच्या जगण्याचीच लढाई असते, जिथे 2 वेळच्या अन्नासाठी आई वडिलांना हातमजुरी करावी लागते, जिथे शिक्षणाची साधी स्वप्नही अनेकदा परिस्थितीसमोर हरतात, त्याच आम्रपाली झोपडपट्टीतून एका मुलीने मात्र आपल्या स्वप्नांना उंच भरारी दिली। ही कहाणी आहे नाशिकच्या जेल रोड परिसरातील स्नेहा बळीराम कोळे हिची। परिस्थिती प्रतिकूल होती, आर्थिक अडचणी होत्या, घरात शिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती, पण स्नेहाने परिस्थितीला दोष देण्याऐवजी शिक्षण आपलं शस्त्र बनवलं। आई वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। वडिलांचं शिक्षणही जेमतेम प्राथमिक स्तरापर्यंत, कुटुंबातील इतर कोणीही 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं नव्हतं। पण स्नेहाच्या डोळ्यासमोर मात्र मोठं स्वप्न होतं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरणा घेत स्नेहाने शिक्षणाची वाट धरली। झोपडपट्टीतील मर्यादित सुविधा, आर्थिक संकट आणि अनेक अडथळे पार करत तिने संदीप फाउंडेशन मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। पण तिचा प्रवास इथे थांबला नाही। स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू झाली, परीक्षा दिल्या, अपयश आलं तरी प्रयत्न थांबले नाहीत आणि अखेर मेहनतीला यश मिळालं। स्नेहाने इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली। ज्या घरात शिक्षणाची पायाभरणीही नव्हती, त्या घरातील मुलगी आता देशाच्या कर प्रणालीतील महत्त्वाच्या पदावर पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे। आपल्या यशाचं श्रेय स्नेहा आपल्या आईवडिलांना, 2 भावांना आणि शिक्षकांना देते। ती म्हणते, मी झोपडपट्टीत राहते म्हणून माझ्या स्वप्नावर कधीही मर्यादा घातली नाही, जिद्द आणि चिकाटी सोडली नाही, शेवटपर्यंत लढत राहिले। स्नेहाच्या या एका वाक्यात तिच्या संपूर्ण संघर्षाची कहाणी दडलेली आहे। आई वडिलांची मेहनत, भावांची साथ, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द, या सगळ्यांच्या जोरावर आम्रपाली झोपडपट्टीतील एका सामान्य कुटुंबातील मुलीने असामान्य यश मिळवलं। आज स्नेहाचं यश केवळ तिच्या कुटुंबाचा अभिमान नाही, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे, ज्याच्याकडे मोठी स्वप्न आहेत पण साधन मर्यादित आहेत। कारण परिस्थिती तुमची सुरुवात ठरू शकते, पण तुमचं भविष्य नाही। जिद्द असेल, मेहनत असेल आणि शिक्षणाची साथ असेल तर झोपडपट्टीमधूनही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पर्यंतचा प्रवास शक्य आहे। स्नेहा कोळेची ही भरारी म्हणजे परिस्थितीवर मात करून स्वप्नांना सत्यात उरवणाऱ्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक। इन्कम टॅक्सची परीक्षा पास झाली आज, काय भावना आहेत तुझ्या? काय आनंद आहे व्यक्त होतोय? स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाल्यामुळे मी माझे एक्सप्रेशन नाही सांगू शकत आहे शब्दात। खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स सगळ्यांचा। आई वडील जास्त खुश आहे। तुला कोणी सहकार्य केलं? तुझे शिक्षक, तुझे आई वडील, तुझे नातेवाईक? मला माझ्या फॅमिलीचा एक्स्ट्रीमली जास्त सपोर्ट होता, नातेवाईकांचा, फ्रेंड्सचा। आज तुला कॅडर भेटलंय, उद्या तू कामावरती रुजू होशील, आपली कौटुंबिक परिस्थिती हातावरची आहे, कुटुंबाला काय मदत होईल तुझ्याकडनं? फायनान्शियली स्टॅबिलिटी येऊन जाईल। आज अतिशय आनंदाचा दिवस आमच्या वस्तीसाठी आहे। खऱ्या अर्थाने बघायला जर गेलं तर आमच्या वस्तीचं एक भूषण आमच्या नेहाताईच्या माध्यमातनं, म्हणजे ही एकच एक्झाम नाही, याच्या अगोदर तलाठी, याच्या अगोदर GST ऑफिसर, अशा 4-5 एक्झाम क्रॅक केल्या। प्रत्येक एक्झाम नोकरीला रुजू होते आणि 3 महिन्याने 4 महिन्याने राजीनामा देऊन परत दुसरी नोकरी जॉईन करते। आता शेवटी आता परत स्टेट सेल्स इन्स्पेक्टर म्हणून तिची नियुक्ती झाली। त्याबद्दल मी आमच्या दिदीचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं प्रत्येक मुलीसाठी अतिशय अभिमानास्पद आणि एक ऊर्जा स्रोत म्हणून आज सर्वांनी दिदीकडे बघितलं पाहिजे। अतिशय खडतर परिस्थितीमध्ये प्रवास करत असताना आणि खऱ्या अर्थाने सांगायचं राहिलं तर परिवारामध्ये कोणीही मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं नाही। आपण अशा परिस्थितीमध्ये घरच्यांनी तिला शिकवण्यासाठी इतका आग्रह होता,
खऱ्या अर्थाने मामांनी कुठल्याच प्रकारे तिच्यावरती तिच्या लग्नाचं दडपण नाही का, तिला पारिवारिक कुठल्या कामाचं दडपण नाही का, तू फक्त शिक आणि समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा म्हणून तू ओळख निर्माण कर, असं त्या सर्वांची इच्छा होती. आणि आज खऱ्या अर्थाने तिने ते करून दाखवलं. 8 ते 10 वर्षाचा हा तिचा अभ्यासाचा प्रवास, अक्षरशः 15-15, 16-16 तास तिने अभ्यास केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आमच्या मामींचा देखील त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. कारण मामींनी तिला एका टायमाला लायब्ररी जायचं 3-3 वेळेचा डब्बा तिच्या सोबत बनवून दिलेला आहे. तर तू घरी नाही आली तरी चालत, तुला 3 टाइमचा डब्बा तू तिथे बसून खा. आणि तो डब्बा नेण्याचं काम आमचा विकी सर्वात छोटा भाऊ आहे दीदीचा, ते काम टिफिन न्यायचं त्याचं असायचं. खऱ्या अर्थाने सर्व परिवाराने तिला जे बळ दिलं आणि त्या बळाला तिने यश प्राप्त करून दिलं. म्हणजे दीदीचं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं या परिवाराचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. आणि अशी बहीण आम्हाला लाभली आहे, तर आम्हाला देखील आज अभिमान आणि मन असं भरून आलंय का खरोखर तिने आज जी मेहनत घेतली तिचं सार्थ झालं. आणि दीदीला मी भावी वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. तिच्या हातून समाजाची सेवा घडो. आणि आमचे जे मामा आहे बबन मामा कोळे, खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन सार्थ झालं का. त्यांची जी मेहनत होती म्हणजे ते स्वतः शिक्षण त्यांनी खूप घेतलेलं नाहीये, पण तिच्या रूपामध्ये त्यांनी आज एक शिक्षणाला वेगळं दार उघडं करून दिलेलं आहे. असंच प्रत्येक वडिलांनी त्यांच्याकडनं काहीतरी घेतलं पाहिजे, अशी मी सर्व परिवारातील सर्व वडिलांना का ज्यांच्या घरात मुली आहे त्यांना मी विनंती करतो. आणि दीदीला या तिच्या घवघवीत यशाबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो, तिचं अभिनंदन करतो. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.